नमस्कार मंडळी. प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपली ही कौटुंबिक कथा तुम्हाला कशी वाटते हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. आपल्या माणसांसोबत घालवलेला साधा क्षणही आठवणींच्या कप्प्यात कायमचा जपला जातो. संध्याकाळची वेळ झाली होती. देवधर निवासच्या अंगणात मंद वारा वाहत होता. दिवसभराच्या धावपळीनंतर घरातली सगळी माणसं हळूहळू एकत्र येत होती. यमुनाताई झोपाळ्यावर बसल्या होत्या. त्यांच्या हातात फुलांची माळ होती. गोविंदराव त्यांच्या शेजारी बसून वर्तमानपत्र वाचत होते. रेवा कॉलेजमधून आली आणि थेट आजीच्या मांडीवर डोकं ठेवून आडवी झाली. यमुनाताई म्हणाल्या, "काय ग, आज एवढा थकवा?" रेवा म्हणाली, "आजी, कॉलेजमध्ये आज इतकं काम होतं ना, मला वाटतं उद्यापासून कॉलेजला जाणंच बंद करावं." गोविंदरावांनी वर्तमानपत्र खाली केलं. ते म्हणाले, "हे वाक्य तुझ्या वयात सगळेच म्हणतात." रेवा म्हणाली, "म्हणजे आजोबा तुम्हीही म्हणायचात?" गोविंदराव हसत म्हणाले, "मी म्हणायचो, पण तुझ्या पणजी आजीने मला कॉलेजला पाठवणं थांबवलं नाही." यमुनाताई लगेच त्यांच्याकडे पाहून हसल्या. त्या म्हणाल्या, "हो, आणि आजही तुमचं काहीही ऐकून घेत नाहीत." सगळेच हसू लागले. तेवढ्यात ओंकार हातात काही कागद घेऊन तिथे आला. तो म्हणाला, "आजी, तुमच्याकडे एक तक्रार आहे." यमुनाताई म्हणाल्या, "काय झालं आता?" ओंकार म्हणाला ओंकार म्हणाला, "अथर्व माझी चेष्टा करतोय." अथर्वही मागून लगेच आला. तो म्हणाला, "मी फक्त सत्य सांगितलं." ओंकार म्हणाला, "कसलं सत्य?" अथर्व म्हणाला, "तू काम उद्यावर ढकलण्यात एक्सपर्ट आहेस, हेच." ओंकार लगेच म्हणाला, "आणि तू नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसण्यात." दोघेही पुन्हा एकमेकांकडे पाहून हसले. चारुलता स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. त्या म्हणाल्या, "अथर्व, ओंकारला त्रास देऊ नको." तर मित्रांनो, अथर्व हा चारुलता आणि मिलिंद यांचा मुलगा आहे आणि निनाद हे ईशानचे बाबा आहेत. अथर्व म्हणाला, "आई, मी काही केलं नाही." चारुलता म्हणाल्या, "तुझ्या चेहऱ्यावरून सगळं कळतं मला." मिलिंदही तिथे आले. ते हसत म्हणाले, "चारू, त्याला जाऊ दे. दोघं भांडत असतील तर घरात तरी शांतता नसते." चारुलतांनी त्यांच्याकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, "तुम्ही बाप लेक एकाच बाजूचे." मिलिंद म्हणाले, "नाही, मी फक्त माझ्या मुलाच्या बाजूने आहे." अथर्वने लगेच वडिलांच्या खांद्यावर हात ठेवला. तो म्हणाला, "माझे बाबा बेस्ट आहेत." सगळे पुन्हा हसू लागले. तेवढ्यात मुख्य दरवाजा उघडला. ईशान घरी आला होता. त्याच्या चेहऱ्यावर दिवसभराच्या कामाचा थकवा दिसत होता. पण घरातला हा गोंधळ पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. तो सर्वप्रथम आजी आजोबांच्या जवळ गेला. ईशान म्हणाला, "आजी, आज खूप दिवसांनी तुमचं हसणं इतक्या मोठ्याने ऐकलं." यमुनाताई म्हणाल्या, "तू घरी असलास की हसू आपोआप वाढतं रे." ईशानने आजीच्या हातावर हात ठेवला. तेवढ्यात वैदेही त्याच्यासाठी पाणी घेऊन आल्या. त्या म्हणाल्या, "पहिल्यांदा हे घे, मग बाकीच्या गप्पा." ईशानने पाणी घेतलं. तो म्हणाला, "आई, बाबा कुठे आहेत?" वैदेही म्हणाल्या, "तुझीच वाट पाहत आहेत." ईशान लगेच वडिलांकडे गेला. निनाद काही कागद पाहत बसले होते. ईशान म्हणाला, "बाबा." निनादांनी वर पाहिलं. ते म्हणाले, "आलास?" ईशान म्हणाला, "हो." निनादांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ते म्हणाले, "थकलायस?" ईशान हसत म्हणाला, "हो, पण थोडाच." निनाद पुढे म्हणाले, "मग आजोबांनी तुला संध्याकाळी लवकर का बोलावलं हे कळलं का?" ईशानने आजोबांकडे पाहिलं. गोविंदरावांच्या चेहऱ्यावर गूढ हसू होतं. ईशान म्हणाला, "नाही, आता कळेल." सगळे हळूहळू शांत झाले. गोविंदरावांनी हातातील चहाचा कप बाजूला ठेवला. ते म्हणाले, "ईशान, तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे." ईशान त्यांच्या समोर बसला. तो म्हणाला, "हा." ईशान म्हणाला, "बोला आजोबा." गोविंदरावांनी क्षणभर निनाद आणि वैदेहींकडे पाहिलं. मग यमुनाताईंकडे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. गोविंदराव हसले. ते म्हणाले, "आपल्या घरात एक नवीन व्यक्ती येण्याची वेळ झाली आहे." ओंकारच्या डोळ्यात चमक आली. रेवा लगेच वैदेहींच्या जवळ सरकली. अथर्वने ओंकारकडे पाहिलं. ईशान मात्र शांत होता. त्याने फक्त आजोबांकडे पाहिलं. तो म्हणाला, "म्हणजे?" गोविंदरावांच्या चेहऱ्यावरचं हसू आणखी खुललं. ते म्हणाले, "म्हणजे आता तुझ्या लग्नाचा विचार आपण खरंच करायला हवा."
क्षणभर घरात शांतता पसरली. ओंकारने हळूच अथर्वच्या कानात काहीतरी कुजबुजलं. अथर्वने त्याला गप्प बसण्याचा इशारा केला. ईशानने मात्र काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा एक वेगळा विचार उमटला. दुसरीकडे सायली आपल्या घरी आईबाबांसोबत रात्रीच्या जेवणासाठी बसली होती. इकडे देवदर निवासच्या घरात काही क्षण शांतता पसरली होती. गोविंदरावांनी ईशानकडे पाहिलं. ईशानच्या चेहऱ्यावर ना होकार होता ना नकार. तो फक्त सगळ्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होता. यमुनाताई म्हणाल्या, बाळा, तुला घाई करण्याची गरज नाही. आम्हाला फक्त वाटतंय की आता तुझ्या आयुष्यात तुझी स्वतःची एक सोबती असावी. ईशान लगेच म्हणाला, आजी, मला लग्नाबद्दल काहीच अडचण नाही, पण मला एक गोष्ट महत्त्वाची वाटते. निनाद मध्येच म्हणाले, ती कोणती? ईशान म्हणाला, जिच्याशी माझं लग्न होईल तिला या घरात स्वतःसारखं राहता आलं पाहिजे. तिला कोणाचं मन राखण्यासाठी स्वतःला बदलत राहावं लागू नये. वैदेही आपल्या मुलाकडे अभिमानाने पाहत होत्या. त्या म्हणाल्या, म्हणूनच तर आम्ही तुझ्यासाठी योग्य मुलगी शोधू इच्छितो. ओंकारला मात्र स्वतःला थांबवणं कठीण झालं. तो म्हणाला, भाऊ, एक गोष्ट सांगू? ईशान म्हणाला, बोल. ओंकार म्हणाला, तू इतक्या अटी सांगतोयस की मुलगी शोधायला आजोबांना पूर्ण शहर पालथं घालावं लागेल. त्याचं बोलणं ऐकून अथर्व हसू लागला. तो म्हणाला, आणि मुलगी मिळाली तरी ती आधी ओंकारला भेटेल आणि मग पळून जाईल. ओंकार म्हणाला, तू गप्प बस. रेवा खळखळून हसली. ती म्हणाली, दादा, मला वाटतं अथर्वच बरोबर बोलतोय. चारुलता आणि मिलिंदही हसू लागले. गोविंदरावांनी हात उंचावत सगळ्यांना शांत केलं. ते म्हणाले, बस करा आता. ईशानचं लग्न आहे, तुमच्या दोघांची मस्करी नाही. मग त्यांनी पुन्हा ईशानकडे पाहिलं. गोविंदराव म्हणाले, आम्ही फक्त काही स्थळं पाहू. अंतिम निर्णय मात्र तुझा आणि त्या मुलीचा असेल. ईशानने काही क्षण विचार केला. मग म्हणाला, ठीक आहे आजोबा, पण एक विनंती आहे. गोविंदराव म्हणाले, सांग. ईशान म्हणाला, मुलगी पाहताना फक्त तिचं कुटुंब, शिक्षण किंवा नोकरी पाहू नका. ती माणूस म्हणून कशी आहे हे पहा. निनादांनी आपल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला. ते म्हणाले, ही गोष्ट आम्ही नक्की लक्षात ठेवू. ईशान हसला. वातावरण पुन्हा हलकं झालं. तेवढ्यात वैदेहींनी सगळ्यांना जेवायला बोलावलं. त्या म्हणाल्या, चला आता लग्नाची चर्चा नंतर करा, आधी जेवण करा. मिलिंद हसत म्हणाले, वहिनी, आजपासून ईशानचं लग्न ठरलं असं समजायचं का? वैदेही म्हणाल्या, अजून काहीच ठरलेलं नाही भाऊजी. मिलिंद म्हणाले, मग आजपासून तयारीला लागायला हरकत नाही. चारुलता लगेच म्हणाल्या, तुम्ही आधी स्वतःच्या मुलाचं लग्न कधी करायचं याचा विचार करा. अथर्वने लगेच वडिलांकडे पाहिलं. तो म्हणाला, आई, बाबा माझं लग्न हे ऐकूनच घाबरतील. मिलिंद लगेच म्हणाले, तू आधी तुझं कॉलेज पूर्ण कर. घरात पुन्हा एकदा हशा पिकला. ईशान मात्र त्या हशात सहभागी होत असतानाही मनात कुठेतरी विचार करत होता. त्याला खरंच कोणीतरी अशी व्यक्ती भेटेल का, जिच्यासोबत तो आयुष्यभर मनापासून राहू शकेल. दुसरीकडे राऊत घरात रात्रीचं जेवण झालं होतं. सायली स्वयंपाकघर आवरण्यासाठी आईला मदत करत होती. सविता मात्र तिला सतत निहाळत होत्या. सायली म्हणाली, आई, काय झालं? मगापासून एवढं काय पाहताय माझ्याकडे? सविता हसत म्हणाल्या, काही नाही ग. सायली म्हणाली, नाही, नक्कीच काहीतरी आहे. सविता काही क्षण शांत राहिल्या. मग त्यांनी सहज विचारलं. सविता म्हणाल्या, सायली, तुला कधी लग्नाचा विचार येतो का ग? सायलीच्या हातातला चमचा क्षणभर थांबला. ती आईकडे पाहून हसली. सायली म्हणाली, आई, तुम्हीही अगदी आजोबांसारखंच बोलायला लागलात का? सविता हसल्या. त्या म्हणाल्या, अगं, मी फक्त विचारलं. सायली काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचं नातं नाही. दोन कुटुंब देखील जोडली जातात. सविता तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होत्या. सायली पुढे म्हणाली, म्हणूनच मला असा माणूस हवा ज्याच्यासोबत मला माझं आयुष्य जगता येईल आणि ज्याच्या कुटुंबाला मी माझं कुटुंब मानू शकेन. सवितांच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं. त्या म्हणाल्या, बस,
मला तुझ्याकडून हेच ऐकायचं होतं. सायलीने आईकडे संशयाने पाहिलं. ती म्हणाली, आई तुम्ही काहीतरी ठरवलंय का? सविता हसल्या. त्या म्हणाल्या, आत्ता काहीच नाही. सायलीने लगेच सुटकेचा निश्वास सोडला. पण दोन्ही घरांमध्ये आज पहिल्यांदाच एकाच विषयाची चर्चा झाली होती. एका घरात ईशानच्या लग्नाचा विचार सुरू झाला होता आणि दुसऱ्या घरात सायलीच्या मनातल्या जोडीदाराची कल्पना पहिल्यांदाच शब्दांमध्ये बाहेर आली होती. नियती मात्र शांतपणे आपला पुढचा डाव आखत होती आणि लवकरच त्यांच्या आयुष्याचा एक नवीन प्रवास सुरू होणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी देवदर निवासमध्ये नेहमीपेक्षा जास्त लगबग होती. गोविंदरावांच्या जुन्या मित्राच्या नातवाचा साखरपुडा होता. त्यामुळे घरातील सगळेच त्या कार्यक्रमाला जाण्याच्या तयारीत होते. यमुनाताई आपल्या साडीची घडी नीट करत होत्या. त्या म्हणाल्या, अहो माझी पर्स कुठे ठेवली? गोविंदराव म्हणाले, हे काय तुझ्या हातात आहे? यमुनाताईंनी हातातली पर्स पाहिली आणि हसल्या. त्या म्हणाल्या, अरे हो, आजकाल वस्तूंपेक्षा माझीच स्मरणशक्ती जास्त हरवते. रेवा हसू लागली. ती म्हणाली, आजी काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत ना. सगळेच हसले. काही वेळाने निनाद, वैदेही, ईशान, ओंकार, रेवा, चारुलता, मिलिंद आणि अथर्व कार्यक्रमासाठी निघाले. सोबतच गोविंदराव आणि यमुनाताई होत्या. साखरपुड्याच्या ठिकाणी पाहुण्यांची गर्दी होती. सगळे एकमेकांना भेटत होते. वातावरण आनंदाचं होतं. देवधर कुटुंबही एका बाजूला बसलं होतं. तेवढ्यात एक छोटीशी गोष्ट घडली. कार्यक्रमासाठी ठेवलेल्या एका महत्त्वाच्या वस्तूची व्यवस्था करणाऱ्या व्यक्तीला अचानक काही अडचण आली. घरातील 2 व्यक्तींमध्ये त्यावरून गैरसमज झाला आणि दोघंही एकमेकांवर चिडू लागले. एक व्यक्ती म्हणाली, मी कालच सांगितलं होतं की ही जबाबदारी माझी नाही. दुसरी व्यक्ती म्हणाली, पण तुम्ही हो म्हणाला होता. वातावरणातील आनंद अचानक कमी झाला आणि तो भांडणात बदलला. यमुनाताईंनी ते पाहिलं. गोविंदरावांनीही नजर वळवली. तेवढ्यात गर्दीतून सायली तिथे आली. ती त्या कुटुंबातली नव्हती. कार्यक्रमात आलेल्या एका मैत्रिणीसोबत ती तिथे आली होती. सायलीने दोघांचं बोलणं शांतपणे ऐकलं. तिने मध्ये पडून कोणाचीही बाजू घेतली नाही. मग पुढे येऊन तिने टेबलावर ठेवलेली यादी हातात घेतली. सायली म्हणाली, 1 मिनिट, आपण आधी हे बघूया की नेमकं चुकलं कुठे. दोघांनी तिच्याकडे पाहिलं. सायलीने यादी पाहिली. मग ती हसली. सायली म्हणाली, चूक तुमच्या दोघांची नाही. दोघेही शांत झाले. ती पुढे म्हणाली, इथे तारीख चुकीची लिहिली गेली आहे, त्यामुळे गैरसमज झाला. क्षणभर सगळे शांत राहिले. ज्यांच्यात वाद झाला होता ते दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. सायली म्हणाली, आपण सगळे एका आनंदासाठी जमलोय. एका छोट्याशा चुकीमुळे हा आनंद कमी का करायचा? तिने ती यादी बाजूला ठेवली. मग दोघांच्या हातात कामाची जबाबदारी व्यवस्थित विभागून दिली. सायली म्हणाली, तुम्ही हे बघा आणि तुम्ही माझ्यासोबत या. दोघांचं काम वेळेत होईल. दोघांनीही मान हलवली. काही क्षणात वातावरण पुन्हा पूर्वीसारखं झालं. दुरून हे सगळं देवदर कुटुंब पाहत होतं. ओंकारच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. तो म्हणाला, ही मुलगी कोण आहे? रेवानेही तिच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, माहीत नाही, पण तिने 2 मिनिटात सगळं शांत केलं. निनाद शांतपणे सायलीकडे पाहत होते. ते म्हणाले, वाद मिटवणं सोपं नसतं, विशेषतः दोन्ही बाजू स्वतःला बरोबर समजत असतील तेव्हा. वैदेही हसल्या. त्या म्हणाल्या, तिने कोणालाही चुकीचं ठरवलं नाही, म्हणूनच कदाचित दोघांनी तिचं ऐकलं. यमुनाताई मात्र काही क्षण सायलीकडे पाहत राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. त्या हळूच म्हणाल्या, काही माणसं बोलून आपली ओळख करून देत नाहीत, तर त्यांच्या वागण्यातून त्यांचं मन दिसतं. गोविंदरावांनी यमुनाताईंकडे पाहिलं. ते म्हणाले, खरं आहे. ईशानही शांतपणे सायलीकडेच पाहत होता. त्याला तिच्या चेहऱ्यापेक्षा तिची कृती जास्त जाणवली होती. ती कोणाची वाहवा मिळवण्यासाठी पुढे आली नव्हती. काम झालं आणि ती शांतपणे बाजूला झाली. सायली तिच्या मैत्रिणीकडे परत आली. मैत्रीण म्हणाली, तू प्रत्येक ठिकाणी मध्ये का पडतेस? सायली हसली. ती म्हणाली, मध्ये पडत नाही, मी फक्त 2 माणसांमधला गैरसमज वाढू दिला नाही, एवढंच. मैत्रीण तिच्याकडे पाहून हसली आणि त्या क्षणीच देवधर कुटुंबाच्या मनात सायलीने नकळत एक जागा निर्माण केली होती. त्यांना तिचं नाव माहीत नव्हतं, तिचं घर माहीत नव्हतं, ना तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. पण तिच्या स्वभावाची एक छोटीशी झलक
सगळ्यांच्या मनात कायमची उतरली होती. आणि ईशान तो अजूनही तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक वेगळंच कुतूहल दिसत होतं. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या व्यक्तींसोबत शेअर करा. त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.